अहो सासूबाई कुठं चाललात? टोकलं मी तरी म्हणलं बाहेर निघले तिने टोकलं कसं नाही अजून. चालले मी बारक्या सुनाकड. तुला काही प्रॉब्लेम? बारक्या जाऊबांकडे चालत आणि तुम्ही मला म्हटलं पण नाही की तुम्ही चाललायत म्हणून. तुला सांगून जायला का? तू काय माझी सासू लागतीस का काय? जाते म्हणलं बारक्या सुनबाईकड 4 दिवस राहीन, जरा मोज मज्जा करून येईन. आणि ती मग किती कशी सेवा बिवा करती. अहो तसं नाही हो सासूबाई, हे जातात ऑफिसला, पोरं जातात शाळेत, घरी दिवसभर आपण दोघीच असतात ना. मग दिवसभर करमायला कसं आपण दोघी सोबत असल्यावर वेळ पण लवकर निघून जातो ना, म्हणून म्हटलं. तुझ्यासाठी मग इथं राहू का? तो काय म्हणणे मी तुझ्यासाठी मी कुठं जायचंच नाही बाया, इथंच राहते तू ऑफिसात राहून, है ना? बरं ठीक आहे, तुम्हाला जायचं तर तुम्ही जावा, पण बारक्या जाऊबाईंना एकदा फोन करून तरी सांगा तुम्ही येताय म्हणून. तिला फोन करून सांगायची काही जरूरत नाहीये. तिला जर कुठं जायचं असतं ना तर तिने मी पहिलेच फोन करून सांगितलं असतं, सासूबाई मला कुठं जायचंय, फिरायचंय, काय व्हायचंय. अहो सासूबाई पण एकदा फोन तर करून बघा, माणूस जातं कधी पण कामानिमित्त. हा तो आता पोटातच गोळा येत असं ना तर मी बाहेर चालले म्हणली हो. तो मन शांतीसाठी करते बाई फोन. थांब कसं का तू का मला जाऊन द्यायचीस का? हा लाडी सुनबाई कुठे आहे ग तू? नाही मी म्हणलं जरा 2-4 दिवस राहायला आले असते तुझ्यापाशी. घरी आहे ना तू? अहो सासूबाई मी बाहेर आलेली आहे, तुम्ही ताईंकडेच राहावा. अगं पण अहो सासूबाई मी जरा कामात आहे, ठेवते मी. सुनबाई एवढं तर मला नक्कीच कळालं ग, जे माणूस आपली काळजी घेते ना त्याला कधी अंतर द्यायचं नाही, त्याची बी आपण काळजी घ्यायची. माझी चूक झाली बाई, तू माझी एवढं सेवा पाणी करते, सगळं करते, तरी मी तुलाच बोलले. जाऊ दे हो सासूबाई, तसं एक गोष्ट बरंच झाली तुम्ही गेला नाहीत. कसं आहे मला तुमच्यात सवय लागली आहे ना तुमच्यासोबत राहायची. जाऊ दे, आता मी तुमच्यासाठी ना एक कडक चहा करून आणते.